फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल, कशी बनवावी सुचत नाही। तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल। सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा। नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे। आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याचा काट आपण ऑलरेडी कटिंग करून सेपरेट केलेला आहे, म्हणजे आपल्याला पुढची डिझाईन बनवणे इझी जावं यासाठी। त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट मी कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर इथे ब्लाउजची उंची होती 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशी मार्किंग केलेली आहे। याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंचाचा घेतलेला आहे। एवढंच नाही तर इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन असं ऍड करू शकता। सो बघा, मग अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट मी इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर इथे करून घेऊयात। सो बघा, तुमचा जेवढा गळा असेल ना त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे। पण ह्या डिझाईनसाठी आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीची मार्किंग करायची आहे। तर मेन जी मार्किंग होती 10.5ची ती मी करून घेतली, म्हणजे जेवढा गळा असेल त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा तुम्ही मार्जिन ऍड करायचं। त्यानंतर त्याच्यावरती 2.5 इंच 3 इंच असं मार्किंग करू शकता। तर मी इथे 3 इंचाला मार्किंग केली आणि तिथून पुन्हा एक 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे। आणि खरं तर पट्टीनेच ते आपल्याला जॉईन करून इथे बॉक्स ड्रॉ सुद्धा करून घ्यायचा आहे, म्हणजे बघा इथून इथपर्यंत। ठीक आहे, यानंतर आता खाली सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे। तर बघा, याची 2.5च मी गळा रुंदी होती तेवढीच ठेवलेली आहे आणि इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली। त्यानंतर क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून गोल गळ्याची मार्किंग सुद्धा आपण इथे करून घेतलेली आहे। आणि यानंतर काय करायचं, इथून जेवढा डिस्टन्स आहे ना तेवढंच इकडे मार्किंग करून ही लाईन आपल्याला कंटिन्यू ड्रॉ करून घ्यायची आहे। सो अशा पद्धतीने परफेक्ट पूर्ण आपली इथे मार्किंग झालेली आहे। सो आता आपण याची कटिंग करून घेऊयात। तर यासाठी सगळ्यात आधी आता आपल्याला ना इथून कट करून घ्यायचा आहे, म्हणजे सेपरेट करायचा आहे वरचा आणि खालचा पार्ट। त्यानंतर हा सुद्धा कट करून घेऊयात आणि इथून हा जो काही गोल गळ्याची मार्किंग होती ना तर तिथून सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। सो बघा, मग अशा पद्धतीने आपण हे पार्ट्स ऑलरेडी कट करून घेतलेले आहे। आणि आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर काट वगैरे कसा यूज करायचा आणि हे सगळं कसं स्टिच करायचं तर हे पुढे मी तुम्हाला सविस्तर सांगेलच। त्याआधी आता आपण इथून सुद्धा हे ह्या पद्धतीने कट करून घेऊयात, म्हणजे पुढचं स्टिच करणं आपल्याला इझी जावं यासाठी। तर सगळ्यात आधी आता जो काही वरचा पार्ट आहे तर तो आपल्याला स्टिच करायचा आहे। त्याआधी मेन फॅब्रिकचा पार्ट मी सरळ ठेवला, त्यानंतर आपण कटिंग केलेला हा पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे बघा। आणि आपण इथे पिना सुद्धा लावून घेऊयात आणि गळा रुंदी कुठेही स्प्रेड होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, म्हणजे शोल्डर उतरायला नको यासाठी। ठीक आहे, आता एवढी पिन लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे, मध्ये जो काही जॉईंटचा पार्ट आहे ना तर तिथे आपल्याला नॉट लावायची आहे। तर हा जो काही ब्लाउज आहे किंवा साडी आहे यावर सिल्वर कलरचं वर्क आहे काठावर सुद्धा, त्यामुळे मग सिल्वर कलरचं रेडीमेड नॉट आता आपण इथे यूज करणार आहोत। तर एका ब्लाउजसाठी 1 मीटर सफिशियंट असतं। सो मग तेवढं मी इथे 1 मीटर कट करून घेते, किंचितसं कमी केलं तरी सुद्धा चालेल। ठीक आहे, आणि ते सुद्धा आता सेंटर पासून कट करून सेपरेट करून घेऊयात आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात। सो बघा, मग इथे सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणतः आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे। आणि इथून जो तिरकी लाईन जाते ना तर बरोबर तिथे आपल्याला नॉट लावायची होती, मी म्हटलंच होतं।
तर त्यामध्ये आपल्याला ही नॉट या पद्धतीने अलगद आतमध्ये टाकून द्यायची आहे आणि मग बरोबर त्यावरून टीप मारून घ्यायची आहे. फक्त एवढंच आहे की मार्जिन तरी पण आपलं कमी जास्त वगैरे व्हायला नको, याची आपल्याला थोडीशी इथे काळजी खरं तर घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत टीप मारली. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पार्टला सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा बघा हा पार्ट मी इथे म्हणजे नॉट बरोबर आतमध्ये टाकून घ्यायची आहे आणि एकसारखं असं मार्जिन ठेवत अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला इथे खरं तर ही टीप मारून घ्यायची आहे. कुठे गोळा वगैरे होणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. ठीक आहे, सो बघा मग आता एवढं झाल्यानंतर हे जे काही एक्स्ट्राचं आहे ना मधलं, तर आपण ते कट करून घेऊयात आणि काही एक्स्ट्राचं मार्जिन पण ठेवायचं नाहीये. एवढंच नाही तर हे सुद्धा आता आपण खालचं सेंटर पासून कट करून सेपरेट करून घेऊयात. यानंतर आता ह्या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सेट सरळ व्हावा, त्याचबरोबर कानेकोपरे सुद्धा अगदी व्यवस्थित सेट व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कट्स मारताना चुकूनही ब्लाऊजला कट जाणार नाही तर याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आपण हे पार्ट्स इथे सरळ करून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. ठीक आहे, सेम हे सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. आणि बघा मग अशा पद्धतीने हे दोन्ही पण पार्ट्स व्यवस्थित सरळ झाल्यानंतर इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आतला अस्तरचा पार्ट आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. म्हणजे फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा मग फायनली ह्या पद्धतीने दोन्ही साईडने अगदी परफेक्ट असं आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. आता यानंतर बघा आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो बघा मग अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने हे संपूर्ण आपण जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल ना तो, आणि इथे परफेक्ट मापाचा आपल्याला खरं तर हे पार्ट्स रेडी करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, सो बघा इकडचं सुद्धा करून घेतला आणि हा छान असा छोटासा पार्ट आपला परफेक्ट रेडी झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने हे सुद्धा आपण कट करून घेऊयात. म्हणजे कसं ना परफेक्ट पार्ट रेडी होतील आणि पुढचे डिझाईन बनवणं सुद्धा आपल्याला इझी जावं, त्यासाठी ही स्टेप आपली खूप इम्पॉर्टंट आहे. सो अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट्स आपले इथे रेडी झालेले आहेत. त्यानंतर आता जो काही खालचा पार्ट आहे ना तर तो आपण इथे तयार करून घेऊयात. तर हा जो काही खालचा पार्ट आहे तर हा आपल्याला काठापासून तयार करायचा आहे. त्यामुळे मग मी इथे काठ घेतला आणि जेवढं पाहिजे आहे ना तर तेवढं कट करून घेतला. आता काठ सरळ ठेवायचा, त्यावर आपली अस्तरची ही पट्टी ठेवायची आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कुठेही तिरकं वगैरे जाणार नाही तर याची आपल्याला इथे थोडीशी काळजी घ्यायची आहे. एक साईडने टीप मारून झाल्यानंतर वरच्या साईडने सुद्धा आपल्याला सेम 1/2 इंच एवढंच मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला माहित आहे की उंचीमध्ये आपण खरं तर 1 इंच एक्स्ट्रा घेतो, अर्धा इंच कमरेत जातं, अर्धा इंच शोल्डरला जातं. त्यामुळे मग इथे दोन्ही साईडने आपण पाव घेतलं म्हणजे अर्धा इंच इथे कव्हर झालेलं आहे. आणि हे काही जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते कट करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आता आपल्याला ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे. तर इथे स्क्रूड्रायव्हर वगैरे काहीही तुम्ही यूज करू शकतात, बट भरपूर ब्रॉड पट्टी होती त्यामुळे मग मी डायरेक्ट इथे हातानेच ही सरळ करून घेतलेली आहे. जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर मग मोठंसं स्क्रूड्रायव्हर सुद्धा घेऊ शकतात. आणि यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला आणि वरच्या दोन्ही साईडनी द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आतलं जे काही अस्तर आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे, कारण फिनिशिंगसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. जर का अस्तरचा पार्ट वरती दिसला तर संपूर्ण फिनिशिंग आपली बिघडणार आहे. आणि बघा मग फायनली किती छान प्रॉपर परफेक्ट असा आपला हा पार्ट इथे रेडी झाला. त्यानंतर कडेने टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी आणि जो काही थोडासा म्हणजे काट असेल एक्स्ट्राचा तर तो कट करायचा आणि आपली ही पट्टी इथे रेडी झालेली आहे. आता बघा ही पट्टी आपल्याला वरती जोडण्याच्या आधी म्हणजे वरचा जो काही पार्ट आहे तिथे पण आपल्याला आधी लेस लावून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. फक्त एवढंच आहे की इथे सिल्वर लेस मॅच होते त्यामुळे मग आपल्याला इथे सिल्वर लेस यूज करावी लागणार आहे.
म्हणून मग मी इथे घेतली. सिल्वरमध्ये भरपूर कलर्स डिझाईन वगैरे वेगवेगळे शेड्स असतात थोडेफार, तर त्यानुसार तुम्ही इथे यूज करू शकतात. बट मी ही इथे घेतलेली आहे यूज करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, कोपऱ्यावर अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही लेस फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग आणि गळ्याचा आकार व्यवस्थित मेंटेन राहावं यासाठी. ॲक्च्युली जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर लावली नाही ना, तर सगळं लुकच बिघडेल. सो तसं होऊ देऊ नका. एवढंच नाही तर लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते तुम्हाला की तुमची लेस जाडबारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरगत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे मग तुम्ही सुद्धा इथे आठवणीने आवर्जून लेसला दोन्ही साईडने टीप टाकूनच घ्यायची आहे. आता एक साईडची ज्या पद्धतीने लेस लावली, सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा इथे लेस लावून घेऊयात. आणि तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित आपण ना अगदी किंचितशी बॉर्डर ठेवलेली आहे आणि मग लेस लावलेली आहे. तर तेवढी बॉर्डर फक्त आपल्याला इथे मेंटेन ठेवायची आहे. ठीक आहे. आणि बघा इथे सुद्धा मग दुसऱ्या साईडने आपण टीप टाकून घेतली. सो अशा पद्धतीने हे फायनली दोन्ही पण वरचे पार्ट आपले रेडी झालेले आहेत. आता इथे आपण म्हणजे वरचा आणि खालचा पार्ट एकमेकाला जॉईन करून घेऊयात. आणि सगळ्यात आधी सेंटर पॉईंटची एक मी मार्किंग करून घेते. आता याला ना तुम्ही आधी पण टक्स टाकू शकतात किंवा जॉईन केल्यानंतर सुद्धा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि हे परफेक्टच होतं, एक्स्ट्राचं काही नव्हतं. त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला अगदी 1 लाईन किंवा 2 लाईन एवढंच मार्जिन पकडत हे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. सो मग मी इथे ह्या पद्धतीने ठेवलं आणि हे जोडून घेतलं. आणि इथे शेवटी ना डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचं आहे, म्हणजे तिथून शिलाई आपली लवकर निघणार नाही आणि आपलं ते ऑब्वियस आहे की खराब सुद्धा व्हायला नको ना. नाहीतर मग ब्लाऊज घातल्यानंतर जर तिथली शिलाई निघली तर ते लगेच उसवलं जाईल. त्यामुळे मग तिथं अगदी व्यवस्थित प्रॉपर असं लॉक करून घ्यायचं आहे. आणि इकडचं पार्ट सुद्धा कंटिन्यू आता जोडून घ्यायचं. तर इथे सुद्धा सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि हे कंटिन्यू इथपर्यंत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग आपण हा वरचा पार्ट खालचा पार्ट जोडून घेतला. आता राहिला प्रश्न की याचा टक्सचा, कारण की आपण खालची पट्टी जरी एक्स्ट्रा लावली असेल म्हणजे नंतर सेपरेट, पण तरी सुद्धा ब्लाऊजला टक्स हे टाकावेच लागतात. जर टक्स टाकले नाही तर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे मग मी इथे सेंटरपासून 4.5 आणि उभं 3 इंच घेतलं आहे. 4 पण तुम्ही कंटिन्यू वरती घेऊ शकतात, पण मग मी इथे जरा कमीच घेतलं. आणि मग इथे व्यवस्थित जी मार्किंग केली ना, तिथे आपल्याला डबल टिप देऊन अगदी परफेक्ट असे टक्स टाकून घ्यायचे आहे. टक्सला काय करायचं, नेहमी ना सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचं, म्हणजे तिथून आपली शिलाई निघायला नको यासाठी. आणि बघा मग ह्या पद्धतीने म्हणजे जसं आधीचं टाकलं ना, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहे आणि तिथे सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची. सो बघा मग फायनली दोन्ही साईडनी परफेक्ट असे आपण इथे खरं तर टक्स टाकून घेतलेले आहेत. यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. खरं तर आता ते जरी तुम्हाला थोडंसं क्रॉसमध्ये किंवा तिरकं दिसत असेल तरी ब्लाऊज घातल्यानंतर तो एकदम परफेक्ट फिटिंगला बसणार आहे. त्यामुळे मग त्याचं काही काळजी करण्याचं कारण आपल्याला नाहीच आहे. ठीक आहे. आता वरती जी काही लेस यूज केलेली आहे तीच लेस तुम्ही खालीही यूज करू शकतात, किंवा एखादी वेगळी जर करायची असेल डिझायनर हँगिंगवाली वगैरे तर तशीही करू शकतात. तर मी इथे म्हणजे थोडा वेगळा डिझाईन वेगळी आहे थोडीशी, पण हँगिंग वगैरे काही नाहीये, सिंपल लेस आहे रेग्युलर. आणि ती इथे सगळ्यात आधी कमरेच्या साईडला लावून घेतली. बघा मी अगदी व्यवस्थित लावायची आहे एकाच लेवलमध्ये. आणि ह्या लेसला सुद्धा आता मी दुसऱ्या साईडने टीप देऊन घेते, म्हणजे ती अगदी व्यवस्थित प्रॉपर पॅक लागली जावी खरं तर यासाठी. ठीक आहे. यानंतर आता काय करायचं की वरच्या साईडने सुद्धा आपल्याला हीच लेस लावून घ्यायची आहे. तर ती सुद्धा आता आपण इथे लावून घेऊयात. सेम घेतलेली आहे. इथे खरं तर अजून ब्रॉड तुम्हाला यूज करायची असेल एखादी तर तुम्ही नक्कीच करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचबरोबर हँगिंगवाली मिळते पाईप्सवाली, तर तीही करू शकतात, किंवा अशी रेग्युलर सुद्धा यूज करू शकतात. ठीक आहे. तशी ही एकदम सिंपल नाहीये, जरा डिझायनरच आहे आणि बऱ्यापैकी जरा ब्रॉड सुद्धा आहेच. ठीक आहे. सो बघा मग ह्या लेसला सुद्धा आता मी दुसऱ्या साईडने टीप देऊन घेत आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे. यानंतर आता हे जे काही नॉट आहे ना, इथे लटकन लावायचं आहे. तर बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स मिळतात, तर त्यापैकी सुद्धा तुम्ही बनवू शकता, किंवा सिंपल असे फॅब्रिक पासून सुद्धा बनवू शकतात. तर हे मी जे काही लटकन बनवते ना, हे खूप ट्रेंडिंग आहे, बऱ्याच कस्टमरला आवडतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची.
तर तुम्ही सुद्धा हे लटकन बनवू शकतात किंवा सिंपल त्रिकोणी हवं असेल तर तसंही बनवू शकतात किंवा रेडीमेड लावायचं असेल तर रेडीमेड ही लावू शकतात. एवढंच नाही, जर का तुम्हाला फॅब्रिक पासूनच थोड्या वेगळ्या पॅटर्न मध्ये जर बनवायचं असेल तर मग ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर बरेचसे लटकन डिझाईनचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर त्यापैकी तुम्ही व्हिडिओ बघून लटकन नक्कीच तुम्हाला हवे तसे बनवू शकता. ठीक आहे. सो बघा, मग झटपट तयार होणारं सिंपल असं लटकन आपण इथे बनवून घेतलेलं आहे. खूप छान खरं तर ते लटकन आहे आपलं. आणि अशा पद्धतीने फायनली आपली ही ब्लाउज डिझाईन इथे रेडी झालेली आहे. तर हा कपडा ना असा वेगळा थोडासा सेपरेट काट लावल्यामुळे इथे कडक झाला, त्यामुळे फोल्ड होत नाही. सो सध्यापुरतं मी इथे पिनअप करते जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की ब्लाउज डिझाईन कशी रेडी झालेली आहे. खरं तर यासाठी मध्ये नॉट बांधलेला आहे. आणि बघा, मग फायनली काठापासून आपण खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही आज ब्लाउज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. काठ जरी कॉन्ट्रास्ट कलरचा असला तर ह्या डिझाईनला अजूनच सुंदर नक्कीच लुक येणार आहे. पण असा जरी असेल तुमचं सेम थोडा थोडा तरी सुद्धा तुम्ही स्टिच करू शकतात. नक्कीच छान असं त्याला लुक येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी सोपी पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. एवढंच नाही तर ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं ना की अशी जर डिझाईन असेल तर ती कॅनव्हास पेपर वगैरे लागतो, पण कॅनव्हास पेपर न यूज करता सुद्धा तुम्ही अशी डिझाईन बनवू शकतात. तर मी तुम्हाला सविस्तर कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, याआधी ब्लाउज डिझाईन एखादी बनवलेलीच नसेल तरी सुद्धा तुम्ही फर्स्ट टाइम जरी बनवली ना तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन नक्की बनवता येईल. आणि या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर तुम्ही अशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा, मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.